पिवळसर झाली होती, आता बघा पुन्हा ती बहरच चाललेली आहे. पीठ आणि सुगंध पण छान होता आपल्या वड्याच्या पिठाला. ते आता उन्हाळा पण चालू झालाय ना, तर दुपारच्या वेळेस बघू दे कुठला आईस्क्रीम आहे. पावसाने आम्हाला घाबरवलं ना. वाघ्या कुठे? वाघ्या नाही घरात. शेरूचं कान साफ करायचं चाललेलं आहे. शेरू अरे ते नख मारतात ना, ते लागतं मग खरचटतं ना. ते नख मारतात ना अंग खाजवताना, मग ते लागतं नख, त्यांचंच नख त्यांना लागतं आणि मग जखम होते. वारा बघ किती सुटलाय. काढता जा जेवढं निघेल तेवढं साफ करता कुणाल. चला वाघ्या काय गेला खेळायला, तो आला नाही. तुम्हाला तयारी दाखवते. हे बघा सकाळी सकाळी आता हे वड्यांचं पीठ करायचं आहे. हो, पीठ संपलं होतं त्याच्यामुळे आपले ऑर्डर राहिले 4-5 ऑर्डर द्यायचे राहिलेले आहेत कुरिअर करायचं. तर आज बघा आता हे सगळं काढलं आहे साहित्य सगळं. एकूण 11-12 किलो वड्याचं पीठ तयार करायचं आहे आणि त्या पद्धतीने सगळं हे साहित्य बघा आता काढून ठेवलं आहे. तिथे कुळीत पीठ आहे ना, ते पण बनवायचं, ते बघा झाकून ठेवलेलं आहे. चक्की लावायची आपल्याला आता. तर म्हटलं एकदमच चक्की लावायला होईल ना, त्याच्यामुळे सगळी तयारी आता करून घेते. आता हे सगळं ना भाजून घ्यायचं आहे आपल्याला. वाघ्या कुठं गेलं? नाही आला अजून. चला ही बघा आता राख काढली, सकाळीच काढून ठेवले. जरा टाकते, म्हणजे रोज यांना झाडांना टाकून देते. आता ही आपली कारल्याची वेल किती छान झाली बघा. वेल मस्तच झाले ना, मध्ये एकदम पिवळसर झाली होती, आता बघा पुन्हा ती बहरच चाललेली आहे. आणि ते बघा कारलं पण धरले. मध्ये ना मी काढली होती कारली, 1-2-3 काढली होती, छान झाले. आता वेल मस्तच झाले. तर म्हटलं त्याच वेलीला टाकते राख. रोज आहे ना काढते राख आणि वेगवेगळ्या झाडांना टाकून देते. डबल अरे कुठनं टाकू. थोडंसं पडवलच्या वेळीला पण टाकते. पडवलची पण छान झाली आहे वेल. हे काय हिरवी सुटायला लागले आता. ते ऊन जास्त लागतं ना ह्या वेली, मग एकदम कोमेजल्यासारख्या होतात. हा बघा छोटासा कारला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज ना सकाळी सकाळी असं वातावरण, ढगाळ वातावरण पावसासारखं, आणि मला असं वाटतं कुठेतरी पाऊस पडतो आहे. काल संध्याकाळपासून एकदम वेगळं झालेलं आहे वातावरण. वारा भरपूर वाहतो आहे, थंड थंड असं वाटतं आहे. आणि आज तर अजून ऊनच नाही आलेलं आहे. किती वाजले आता? 8 वाजायला आलेले आहेत, अजून पण सावटसारखं आहे. आत्ता हलकं हलकं दिसायला सुरुवात झालेली आहे. मिरची सुकवायची आहे, काल सुकवलं आहे मिरची. आज आधी रिक्स नाही घेणार, म्हटलं चांगलं कडकडीत ऊन आल्यानंतरच मिरचीला हात घालायचा. मसाला करायचा आहे आपल्याला, स्पेशल मसाला बनवायचा आहे. आणि मच्छी मसाला त्यांच्या ऑर्डर आहेत, भरपूर आहेत ऑर्डर. तर आता सकाळी सकाळी वड्याचं पीठ आहे ना, ते सगळं मेजरमेंट करून ठेवलं आहे. आपली जी 5वी बॅच आहे ना, ते वड्याचं पीठ संपलं होतं, त्याच्यामुळे जरा राहिले एक 4-5 पार्सल राहिलेत द्यायचे, कुरिअर करायचं. त्याच्यामुळे आता ही तयारी करून घेतली. हे सगळं झालं ना का मग 1-2 दिवसामध्ये त्यांचं पण कुरिअर करून टाकीन. तर काल रात्रीपासून सगळी तयारी सुरू केली आहे, कुळीत पीठ वगैरे सगळं. आता भाजून घेतलं का संध्याकाळी मग चक्कीला आपल्याला लावता येईल. आज आणि थोडासा कंटाळा आला होता, त्याच्यामुळे ब्लॉगिंग करायला थोडासा उशीर केलेला आहे मी. म्हणजे शांतपणे सगळं चाललेलं आहे. रोज तेच कामं करून करून कंटाळलं, तसं झालेलं आहे. आयब्रो बघ माझा कसं वाढलं आहे. आलं ऊन आलं. हा ते चांगलं असं कडकडीत ऊन आलं तरच मिरची सुकवायचे. हे बघा प्लास्टिक आहे ना, आम्ही काल काढलंच नाही. 1 दिवस मिरची सुकून झाली आपली. आता आज पण टाकता येईल. शेरू, ए शेरू इकडं बघ. वाघ्या कुठं गायब झाला बा? त्याला खाऊ दिले ना शेरूला वाघ्याची. चला माझं ना वड्यांचं भाजून झालं सगळं. आता हे वाघ्या शेरूचं चिकन ठेवले गरम करत. एका ह्याच्यात 2 कामं झाली.
तुम्हाला मी दाखवते आता काय तयारी. इथे बघा आता मिरची सुकवण्यासाठी चादरी आणि ते प्लास्टिक घालून ठेवलं आहे. पण सावट आहे त्याच्यामुळे अजून काय आम्ही गोण्या बाहेर काढलेल्या नाही आहेत. कारण काल सुकवलेली मिरची आहे, परत उगाच नरम नको पडायला. त्याच्यामुळे जेव्हा कडकडीत ऊन येईल ना तेव्हा त्या गोण्या की नाही बाहेर काढणार. म्हटलं राहू दे असं, तोपर्यंत चादरी वगैरे आहेत त्या गरम होतील छानपैकी. आणि इथे आता हे बघा भाजणीचं, आपलं भाजणीचं म्हणजे वड्यांचं. खूप जणांना वाटतं की हे थालीपीठाचं पीठ आहे, पण हे थालीपीठ नाही आहे, हे वड्यांचं पीठ आहे. तुम्हाला बघा मी व्हिडिओमध्ये शेअर करते ना, भाजून वगैरे घेते मी. भाजून वगैरे अशासाठी घेते की दळताना मला छान असं आणि खमंग असा सुगंध पण सुटतो वड्याच्या पिठाला. त्याच्यामुळे जरा भाजून घेतलं ना की चांगलं असतं. जास्त असं भाजायचं नाही, हलकं हलकं भाजलं ना तरी पण दळताना पण छान दळून येतं पीठ आणि सुगंध पण छान होतं आपल्या वड्याच्या पिठाला. त्याच्यामुळे तर हे थंड व्हायला अजून 1 ते 1.5 तास जाईल, कारण साधारण अजून कोमट आहे. मी आता की नाही ह्याचं पीठ तयार करायला घेतलं आहे, कुळीत पीठ. हे बघा ह्याच्यात टाकलं होतं चक्कीमध्ये, मगापासून आवाज चालू होता त्याच्यामुळे शूटिंग काय केलं नाही मी. आता ना बंद झालेलं आहे त्याच्यामुळे काढते. आणि हे बघा हे एवढे कुळीत हे असे भरडून ठेवलेले आहेत. आता हे परत टाकायचेत. इथे पण दूध ठेवलं आहे हे चहासाठी, आणि हे फालुदा तयार करायचा आहे. ॲल्युमिनियमचा टोप घेतला आहे कारण ह्याच्यामध्ये कसं जळायला नको ना, त्याच्यामुळे. तुम्हाला मी फालुदाचं पॅकेट दाखवते. आणि हे बघा हे फालुदाचं पॅकेट बाय 1 गेट 1 मिळालं आमच्या इथे. त्याच्यामुळे म्हटलं आता हे बनवून ठेवते. आता उन्हाळा पण चालू झाला ना, तर दुपारच्या वेळेस म्हटलं प्यायला होईल ना त्यासाठी. चला आता हे फोडून घेते मी. आज आमच्याकडे चक्कीचा आवाज आहे ना सगळीकडे. कुणालच्या जेव्हा म्हटलं तुम्ही पूजा करून घ्या, कारण आज माझ्या आंघोळ उशिरा होईल. पिठाचं सगळं चाललं आहे ना, सगळं पीठ होतं, मग त्याच्यामुळे लेट होणार आहे. मोगरा आपल्याकडे आहे भरपूर फुललेला. काल आहे ना मी अर्धा ठेवला होता, कारण त्या कळ्या कशा पूर्ण फुलत नाही ना, त्याच्यामुळे. काय झालं, कटिंग चाललं आहे? काय झालं, कुणाला रेंज नाही आहे? हां, आमच्या बघा वाघ्या शिरू बसलं तिथे. वाघ्याला आंघोळ घातली, चिखलामध्ये लोळून आला होता, तर कुणालने त्याला आंघोळ घातला आणि मग त्याला इथे बांधून ठेवलं ना. बाबा कुठे गेला तू? कुठे गेलेला? चिखलात गेलेला? सगळं समजतं बरोबर. दोघांना जेवायला द्यायचं आहे, पण ते त्यांचा भात आहे ना गरम आहे ना, त्याच्यामुळे ठेवलं आहे असं दूध गरम होईपर्यंत. आणि हे बघा शेठ बसून बसून डुलकी मारतायत. शेरू ते मागा गेला होता. अजून पण सावटच आहे. जेवायचं ना? जेवायचं ना? थांब देते कुकर थंड आला का. तर आज किचनमध्ये माझी थोडीशी घाई गडबड, म्हणजे नाश्ता बनवायची आणि एकीकडे फालुदा करायची. कुणालच्या बाबांनी देवपूजा करून घेतली. मी त्यांना म्हटलं वेळेत तुम्ही देवपूजा करून घ्या, कारण माझं आज सगळं उशीरच होणार होता. पिठाचं काम माझा दिवसभर चालू राहणार होतं, आणि परत मिरची साफ करायचं पण ते पण एक होतं, पण ऊन वगैरे दाखवायचं. तर इथे मी आता काय केलं, दुधाला बघा उकळी आलेले आहे, त्यात 1 ग्लास पाणी घातलं आणि त्याच्यानंतर ते फालुदाचं पॅकेट आहे ना ते मिक्स करून चांगलं असं ढवळून घेतलं आणि एक स्लो गॅसवरती शिजत ठेवायचं. एक 10 ते 15 मिनटं मी शिजून घेणार. तोपर्यंत दुसरीकडे पीठ मळून घेतलं होतं. आता इथे भाजीची तयारी, म्हणजे सकाळच्या नाश्त्यामध्ये आज चपाती भाजी करत होती. एकाच वेळेमध्ये 2-2, 3-3 कामं चाललेली असतात, म्हणजे इकडे तिकडे सगळं मॅनेज करून व्यवस्थितपणे सगळी कामं की नाही होतात. तर इथे आता भाजीमध्ये कांदा वगैरे घालून घेतला, आणि चवळीची भाजी असते ना ती मला फोडणीला घालायची होती. तिथे लाईटसुद्धा गेली होती मध्येच, तर पटकन इथे कांदा टोमॅटो आलं लसूण टाकून भाजी म्हणजे ग्रेव्ही आणि तयार करून घेते. त्यात तिखट मसाले वगैरे हळद वगैरे सर्व घातलं आणि मग भाजी आणि ती फोडणीला घातली. एकीकडे पीठसुद्धा मळून ठेवलं होतं, म्हणजे पीठ मळून एक 10 मिनटं ठेवलं की चपात्या आपण आपल्याकडे छान होतात. घाई अशासाठी होती की कुणालचं ऑफिस, म्हणजे त्याला जायचं होतं आपल्या वरच्या घरामध्ये, आणि त्याच्यामुळेच माझी थोडीशी जरा घाई गडबड चाललेली होती. बोलताना बघा किती चुकायला होते. चपाती करपली, माझी चपाती करपली. हा बघा आपला फालुदा होत आलेला आहे. अजून त्याला पातळ आहे, घट्ट करायचं आहे. तो बघा कुणाल चालला वरच्या घरात, आणि तो शेरू पण त्याच्या मागं. कुणाल शेरूला पाठव इथे जेवायला. शेरू ये लवकर, शेरू जेवायला ये. दम दे त्याला, दम दे तरी. ये
रेंज नाही हो, रेंजचा खूप प्रॉब्लेम चाललाय कारण ही सावट आहे ना त्याच्यामुळे 2-3 दिवस झाले असंच वातावरण आहे त्याच्यामुळे कुणालची म्हणजे खूप जरा प्रॉब्लेम होतोय. ये लवकर चला जेवायला देते चल ये 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 या बघ गेला 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 धावतो बघ गेला. जेवायचं नाही हा गेला बघा ना ऐकत आहे. हा चाल तर थोड्या वेळाने पाठव. चला माझी चक्की पण थांबले जरा ह्याला तरी जेवायला दे वाग्याला दे. शेरू शेठ पण आपले आले बघा जेवायला. आत्ताच घरी आला आत्ताच दादाच्या मागं गेलेला तो. सावकाश खा. चला आज आमचं दुपारचं जेवण बघा म्हणजे आज आम्ही फालुदाच खातोय. सकाळी चपाती भाजी खाल्लेली आहे ना त्याच्यामुळे आता फक्त फालुदा. आणि हे 2 आईस्क्रीम कुणालच्या बाबांना काल घेऊन आले होते. वाघ्या शेरूला पण देणार आहोत थोडासा. मी सकाळी चपाती भाजी खाऊन झाली ना त्याच्यामुळे मग हे चालून देणार. चमचे आणले काय केशर केशर घे कुणाला काढशील काय काढ जरा मी फोन पकडला ना हातात. चला आता सगळ्यात आधी माझ्या वाघ्या शेरूला पण पहिला काढते. त्यांना पण आवडतं हो जास्त देत नाही पण थोडंसं त्यांना द्यायचं. आता ह्या फालुद्यामध्ये साखर जास्त आहे ना त्याच्यामुळे जरा मी दूध पण त्याच्यामध्ये मिक्स करणार. आणि दोघंजणं आवडीने पितात पण हां ठीक आहे काहीतरी चालून जातं. तो पण मुका जीव आहे त्यांना पण गोड द्यायचं. मुका जीव थोडाफार द्यायचं मुक्या जीवाला पण. त्याच्यामध्ये मी थोडंसं हे करतो हा हां लाडावलेला. आता दूध टाकते आता म्हणजे काय जास्त गोड म्हणजे गोडाचा त्यांना त्रास नको व्हायला ना. दूध घेऊन आली मी आणि त्या दोघांना देते. तो बघा बघे ये नाही खायचं आहे नाही तर नाही खायचं आहे. सकाळी जेवलं आहे ना आता काय जास्त नाही वाजलेत ना 2 वाजलेत. नाही खायचं आहे हा बघा त्यात दूध टाकलं ना मिक्स केलं ना मी. ये बाहेर तर ये बाहेर पण नाही येतात नाही बाथरूममध्ये जाऊन बसला आहे येडा. शेरूला देते कुणाला बघ हा खातो काय बघ रे. ये बाहेर ये खाऊ खायचं आईस्क्रीम आहे आईस्क्रीम. अहो शेरून खाल्ला ये ना कर शेरून खाल्लं अबू ये आला 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 ये 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 आईस्क्रीम आहे बेटा ये 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 कुणाला खायला लाव. हां खा 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 खातोय खातोय. मस्काला लागतो ना त्याला पटकन. तो जरा चुजी आहे हा. झालं खाऊन झालं खाऊन झालं खप्पा पण झालं बस झालं. चला तुम्हाला आता बाहेरचं दाखवते मी थोडंसं. हे बघा ऊन आलं आहे आणि म्हणजे मगाशी 12:30च्या दरम्यान ऊन आलं लगेच ती मिरची सुकत घातलेली आहे. ही मिरची पण आपल्याला साफ करायची आहे. माझा अवतार बघा अवतार अजून पण आपली चक्की चालू आहे आणि अजून 1 लॉट चक्कीचा बाकी आहे. म्हणजे अजून अर्धा तास जाणार पीठ तयार व्हायला. सकाळपासून माझं ते दळायचंच काम चाललेलं आहे आणि घरातली कामं अजून माझा मी आवरलेलं नाही आहे कारण हे पिठाचं असलं ना की सगळं पीठ पीठ लागतं अंगाला. आणि परत ती मिरची पण साफ करायची. बायकांना बोलवलं आहे आमच्याकडच्या 2 बायका आहेत त्यांना बोलवले मिरची साफ करायला. आता येतो म्हणाल्यात त्या जर का आल्या मग त्यांच्या जोडीला मिरची साफ करायला पण मला बसावं लागणार आहे. त्यांना उद्या बोलवलं होतं पण त्या उद्या दुसरीकडे कुठेतरी कामाला जाणार आहेत ना त्याच्यामुळे त्या म्हणाल्या की आज येतो म्हणून. आता बघू मला असं वाटतं की 3च्या दरम्यान येतील दोघीजणी. मग आल्या की मग पटापट मग ती मिरची पण साफ करून घेऊया म्हणजे एकाच दिवसामध्ये सगळी कामं की नाही होऊन जातील आणि मग संध्याकाळच्या वेळेस मग मी आवरून घेईन. आणि असं पण मिरचीचं काम असतं ना असं जळजळ होते त्याच्यामुळे आंघोळ केलं का खूप असं बरं वाटतं. पीठ तुम्हाला दाखवते किती झालं आहे अजून थोडंसंच बाकी आहे. 3 प्रकारची पिठं तयार केलेत. हां तेच हा पिठं आपली दळलेली वड्याचं पीठ हे बघा कोळत्याचं पीठ सगळं झाकून ठेवलं आहे. तर दुपारी 3च्या दरम्यान रिया आणि आमच्या काकी आहेत ना त्या दोघीजणी आल्या आणि मग आम्ही मिरची साफ करायला इथं सुरुवात केली. आणि मला ना खूप असं सोयीचं गेलं म्हणजे बघा गप्पा गोष्टी करत इथं आम्ही काम चालू केलं. त्यांना सांगितलं की पुन्हा पण कधी मिरचीवर साफ करायची असेल तर दोघीजणी या म्हणून. आणि त्या हा असं म्हणाल्यात म्हणजे खूप माझ्या सोयीचं होईल. नाहीतर मिरची साफ करायला मला अंदाजे 2 ते 3 दिवस जातातच. आता ही आहे ना बेडगी मिरची आम्ही साफ करायला घेतले. आता ही मिरची साफ करून झाली का लगेच मग आपली पुढची बॅच आहे ना म्हणजे जे
काही नवीन ऑर्डर आलेल्या आहेत ना, त्या तयार करायला मी सुरुवात करणार आहे. आणि ह्यावेळेस भरपूर अशा मसाल्याच्या ऑर्डर आपल्याला आलेल्या आहेत स्पेशल मसाल्यासाठी, आणि साठवणीचा मसाला आहे. त्याच्यामुळे छान प्रकारे हा मला मसाला किती तयार करायचा आहे. मगाचा गेला ना 10,000 पाण्यात बघा. तो वरचा आंघोळ करून गेला ना. पक्षी बघा. आता आंघोळ करून बघा. हां, संध्याकाळचा टाईम झाला ना, आंघोळ करायला आलेले आहेत. तो गेला. हां, डुबला. मगाशी छान आले ना, तो मोरपुशी कलरचा होता. कलर मस्त मस्त असतात त्यांचे. कसे आंघोळ करतोय मारतात. आता तो स्वतःला झाडेल बघ काय ना भिजला ना. पाऊस पडतोय वाटतं कसा आमच्याकडे. भिजतोय बघ, कसा भिजतोय बघ. वातावरण बघा, ढगाळ वातावरण केलेलं आहे. आम्ही पटापट सगळी मिरची भरून घेतली. तो कसा आंघोळ करतोय बघ, भिजला पूर्ण. आंघोळ करून आला बाहेर. नाही ना ते पहिलं घालून घे कुठलं? ते तिकडे. त्याला संध्याकाळ झाली, पावसाने आम्हाला घाबरवलं ना. आम्हाला असं वाटलेलं धोधो पाऊस पडतोय काय, कारण वातावरण तसं झालं होतं, पण पाऊस काही पडला नाही आपल्याकडे. पाऊस 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 पावसाने घाबरवलं खूप. तर हे बघा, आता हे सगळं झालं मिरची साफ करून. आमच्या काकी वगैरे आल्या तर गेल्या. आता हे सगळं आवरायचं आहे, हे सगळं पडलेलं. तर चला मग आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आता पाऊस पडला तर रात्री पडेल असं वाटतंय. पडेल आज पाऊस. हो ना. वातावरण मला